NUP एज्युकेशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मराठी व्याकरण विरामचिन्हे याविषयी माहिती मिळवूया. मराठी विरामचिन्हे व त्यांचे प्रकार. मराठी भाषेत मुख्य 9 प्रकारची विरामचिन्हे आहेत. 3. स्वल्पविराम, कॉमा. जेव्हा आपल्याला वाक्यात थोडसे थांबून वाक्य पूर्ण करायचे असते तसेच एकाच विभागातील अनेक शब्द वाक्यात सलग आल्यास ते शेवटचे 2 शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी स्वल्पविराम, कॉमा चिन्ह वापरतात तर शेवटच्या 2 शब्दांमध्ये व किंवा आणि हे शब्द वापरतात. एखाद्याला हाक मारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे स्वल्पविराम, कॉमा चिन्ह वापरतात. स्वल्पविरामसाठी कॉमा पुढील चिन्ह वापरतात. 3. स्वल्पविराम, कॉमा वाक्यात प्रयोग. उदाहरणार्थ: 1. सुश, बाहेर खेळायला जा. 2. नाशिक, जळगाव, धुळे, परभणी, ठाणे आणि नंदुरबार हे महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत. 3. दिवाळीत करंजा, शंकरपाळे, चकल्या, चिवडा, लाडू असे पदार्थ करतात. 4. मला आंबा, चिकू, केळी व सफरचंद ही फळे आवडतात. उदाहरण: 5. इतिहासाच्या साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक अशा 3 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. 6. आंब्याला मोहर आला की त्याचा घमघमट सर्वत्र पसरतो. 7. खूप पाऊस पडला की शाळेला सुट्टी मिळते. 8. झाडांपासून आपल्याला फळे, फुले, सावली व शुद्ध हवा मिळते. आभार. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. विरामचिन्हाचा पुढील अभ्यासासाठी पुढचा व्हिडिओ पहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.